तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी, बरण रघुबर विमल जसु जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बलबुद्धि विद्या देवु मोहि हरवु कलेश विकार। मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणार जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जिवंतपणे तुकोबारांची अनुभूती शेवट कसा गोड केला याचे वर्णन करणारा गोड अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 12 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या खेडगाव नावाच्या गावी। गेल्या वर्षी ज्या वडिलांचं निधन झालं श्री कैलासवासी किसनराव यशवंत पाटील दवंगे आणि या किसनरावांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या पाठीमागे गंगा भागीरथी गंगूबाई किसनराव पाटील दवंगे, श्रीमती अरुणा राजेंद्र कावळे, श्री निवृत्ती यशवंत पाटील दवंगे, श्री रमेश किसनराव पाटील दवंगे, श्री महेश नामदेव पाटील दवंगे, रवींद्रजी आणि सौभाग्यवती अर्चनाजी असे मुलं आणि पुतण्या आहेत। इकडं श्रीमती अरुणा राजेंद्र कावळे, कावळेचे ना कावळे, सुरेश गणपत पाटील दवंगे, मुलगा गोविंद निवृत्ती पाटील दवंगे, गोपालजी, सौभाग्यवती संगीताजी आणि कुमार अनुज असा मोठा परिवार या वडिलांच्या पाठीमागं पुतणे आणि मुलांचा उपस्थित आहे, मुलींचा उपस्थित आहे। त्यामध्ये समस्त दवंगे पाटील परिवार यांच्या वतीनं आमचे दिलीप शेठ यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक नाशिक जिल्हा भूषण आमचे रोहिदासजी महाराज मते गुरुजींनी संपर्क दिला दिलीप पाटलाला आणि दिलीप पाटलाने आणि रोहिदास महाराजांनी दोघांनी मिळून ही तारीख आमच्या पदरामध्ये घातली। त्यानुसार आज आपल्या किसनरावांना भावपूर्ण आदरांजली देण्यासाठी आपण उपस्थित आहात। अतिशय सुंदर असं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे। आपल्या धर्मशास्त्राने मायबापाचं पूजन करण्याची संधी आपल्या जीवनामध्ये दिलेली असते। जिवंतपणी मायबाप सांभाळावे आणि मायबाप निघून गेल्यावर तर वर्ष श्राद्धाचं कीर्तन भजन अन्नदान कर्मकांड करून त्यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करावी असा उद्देश आपल्या हिंदू धर्मातल्या सर्व शास्त्रांनी पुराणांनी संतांनी आपल्याला शिकवलेला आहे। रामकृष्ण नाम सर्वदोषा हरण जडजीवा तारण हरिये। ज्ञानोबा हरिपाठात बोलले रामकृष्णाच्या कथा, संतांच्या कथा, देवाच्या कथा आपल्या आई वडिलांना परम उच्च स्थितीवर नेऊन ठेवत असतात आणि त्या संबंधातून आईनं जन्म दिला,
बापानं जन्म दिला, मग त्या मायबापाची कृतज्ञता प्रगट करण्याचं काम या निमित्तानं घडत असतं. मुलाचं कर्तव्य आहे जिवंतपणी आई सांभाळली पाहिजे, जिवंतपणी बापाला सांभाळलं पाहिजे. आणि मायबाप निघून गेल्यावर दशक्रिया विधीपर्यंत 10 पिंडदान दिले पाहिजे. वर्षाला वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांची आठवण काढली पाहिजे. प्रत्येक वर्षाला त्या निमित्तानं कीर्तन भजन अन्नदान केलं पाहिजे. म्हणजे कृतज्ञता मायबापांच्या जीवनातली प्रगट करावी या शुद्ध हेतूनं किसनराव पाटलांचे वर्षश्राद्ध आपण आयोजित केलं. आणि त्या संबंधातून जन्म आणि मृत्यू ही 2 टोकं प्रत्येकाच्या जीवनात आहे. ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू आहे, ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्म. उपजेते नाशी नाशिले ते पुनर्पी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया गे. जन्म झाला, मृत्यू आहेच. उपजल्या पिढ्या मरण सांगाते, काय गोड प्रमाणे बघ. उपजल्या पिंडा मरण सांगाते. व्यक्तीच नाही जगात जन्माला आला गेला नाही, त्याचं नावच मृत्यू लोक आहे. इथं माणसं जात राहतात, जन्माला येत राहतात. जन्म मृत्यूच्या पलीकडचं जे जीवन आहे त्याला आनंदाचा दिवस, त्याला आनंदाचा शेवटचा दिवस गोड झाला म्हणतात. आपण रोजच मरतो महाराज. काही माणसं रोज मरतात संसारात, कुणाच्या तरी शिव्या ऐकून मरतात, कुणाच्या तरी मानसिक त्रासानं मरतात. काही माणसं रोज जिवंत आहेत पण गेलेली आहेत नाही. काही माणसं रोज मरतात, काहीला वर्षानं मृत्यू आहे, काही 5-60-65 वर्षात झाल्यावर असे किसनरावांसारखे जातात बरं का. पण संतांचा जो मृत्यू आहे तो आत्यंतिक मृत्यू आहे महाराज. तो पुन्हा नाहीच. आले वैकुंठाला गेले तर पुन्हा नाहीच महाराज. मृत्यू जन्म याच्या पलीकडचं जे जीवन आहे त्याला शेवटचा दिवस गोड म्हणतात. आणि तो शेवटचा दिवस साधूच्या जीवनामध्ये जन्माला आला, त्याच्यासाठी आपल्याला खरा जन्म मिळाला. याचं जन्मी घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. आपल्या जीवनामध्ये जन्म मृत्यूच्या पलीकडचं जीवन मिळालं पाहिजे. जिवंतपणे शेवट गोड होण्याच्या अट्टहासानं आपण प्रयत्न केला पाहिजे. सोपं सांगू, आपण सगळेजण जो करतोय ना तो संसारातला प्रयत्न आहे, आणि साधू संतांनी जो केला तो परमार्थातला प्रयत्न आहे. सोपं आहे ना. रात्रभर जागून महाराज मी करून आला म्हणजे तो काही संसारासाठीच आलेला असतो बा. आपण सगळे संसारिक प्रयत्न करतो. तुमच्या माझ्यासहित सगळे वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. साधूचं असं नाही. आणि एक वाक्य ऐका, प्रपंचातला कितीही प्रयत्न क्वालिटीचा करा, किती चिकाटीचा करा, किती राखून करा, तो प्रपंच तुम्हाला कधी आनंद देत नाही. तर तो तुमच्या जीवनात दुःखच टाकत राहतो. आनंद आला की दुःख येतं, सुख आलं की दुःख येतं, कायम ठरलेलंच आहे. रावणा एवढा श्रीमंत कोण आहे जगात नाही. आपल्या अजून कोणी जन्माला झालं नाही. किती लोक श्रीमंत असू द्या, टाटा अंबानी त्यांचे नंबर येऊ द्या, पण रावणाची श्रीमंती तुकोबारांनी गाथ्यात सांगितली. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुकोबारांच्या गाथ्यात कुणाचंच वर्णन नाही बरं. गाथ्यामध्ये तुकोबारांच्या एकाही व्यक्तीचं वर्णन नाही, फक्त रावणाचं आहे. का केलं माहिती आहे का? तुकोबारांना माहीत होतं येणाऱ्या लोकांना गर्व होणार आहे, आणि आलेल्या लोकांना वाटेल मी लय श्रीमंत, मी लय भारी. अरे तू रावणा इतका नाही बाबा. त्याच्यामुळे ते आकडा सांगितलं त्यांनी. काय? कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. बरं का, 7 कोटी घर आहेत रावणाच्या लंकेत. 7 कोटी. एक चौकट 22 क्विंटल सोन्याची होती घराची. किती? 1 क्विंटल 22 क्विंटल. तर घराला 4 चौकटी साधारण आपल्याच आहेत, त्याला 10 धरू आपण. तर 7 कोटी गुणिले 10. आता तुम्ही हिशोब करत बसा घरी गेल्यावर. इतका श्रीमंत रावण आहे, पण लंका संपत्ती जळाली महाराज. ती का जळाली? बुडाली ती लंका, बुडाली. तिथं संस्कार नव्हते महाराज. नुसती संपत्ती असून चालत नाही. माऊली म्हटले, जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती आली एके ठाया, ते जाण धनंजय होती माझी. संपत्ती खूप कमवा, सोन्याची बिस्किट खायला नाही पाहिलं बरं का. खूप कमवा, सोन्याच्या बिस्किटाला विरोध नाही, पण त्या बिस्किटाच्या बरोबर एखादा कप्पा उपकाराचा जोडणिया धन उत्तम व्यापारे, उदास विचारे वेच करी, हो उदास विचारे वेच करी, वेच करी, वेच करी. संपत्तीला विरोध नाही हो. श्रीमंत खूप व्हा महाराज. संतांनी, आमचे नाथ महाराज श्रीमंत होते महाराज. हे लोकांचा गैरसमज आहे
धोत्रावाले माणसं गरीब असतात, भिकारी, असं काय खूप श्रीमंत आहेत महाराज. ऐका ऐका, संतांची चरित्र वाचा, संत खूप श्रीमंत आहेत महाराज. श्रीमंतीला विरोध नाही हो, तुम्ही चांगले तुका आहे. म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे स्वयंभू आई केले हो स्वयंभू आई तुका म्हणे आम्ही राजे लोकांचे स्वयंभू आई केले हो स्वयंभू असे प्रमाण दिले पाहिजे कीर्तनात महाराज. गायक असावे तर असे असावे, शब्द टाकूच तर प्रमाण आलं पाहिजे. नाही तर काही काही कीर्तनात कीर्तनकार उभाट्या प्रवचन करतो महाराज, एकही प्रमाण येत नाही महाराज. पाठ असलं पाहिजे ना त्याच्यासाठी. तो का म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, काय गोड शब्द आहे. श्रीमंत आहे संत महाराज, न श्रीमंत आहेत, काळजी करू नका. श्रीमंतीला विरोध नाही हो, श्रीमंतीच्या बरोबरीने उपकार असला पाहिजे, श्रीमंतीच्या बरोबरीनं धर्म असला पाहिजे, श्रीमंतीच्या बरोबरीनं गाईला चारा असला पाहिजे, श्रीमंतीच्या बरोबरीनं धर्मदान, देशदान, देवदान, तुम्हाला जे जमेल ते. असं नाही आम्हालाच द्या, एखाद्या गरीबाला द्या, अनाथाला द्या, आश्रमशाळेला, तुम्हाला जे जमतंय ते करा. श्रीमंतीच्या बरोबर तुमच्या जीवनात दया असेल, थोडंसं दान असेल तर ती श्रीमंती टिकते. सोपं सांगू, 100 रुपये कमवत असाल तर 10 रुपये देवासाठी असले पाहिजे. 1000 रुपये कमवत असाल तर 100 रुपये देवासाठी असले पाहिजे. 1,00,000 रुपये कमवत असाल तर 10,000 रुपये देवासाठी असले पाहिजे. 10,000 दिले की 90,000 सेफ राहतात. 10,000 दान केले की 90,000 धोका नाही. 1 कोटी कमवत असाल तर 1,00,000 तुमचे देवा देशाला धर्माला असले पाहिजे, म्हणजे 90,00,000 अगदी सुरक्षित राहतात. 1 कोटीच्या 1 कोटी सांभाळले, दिलेच नाही तर मग ती 1 कोटी तुमच्या इथं धरण आहे, जवळ इथं धरण एखादं धरण आहे. धरणाला नुसती भिंत असते का, त्याला मुरी पण असते? वा, धरणाला भिंतही असली पाहिजे आणि धरणाला मुरी पण असली पाहिजे. बरोबर आहे. नुसती भिंत टाकली तर मग धरण जर फुल भरलं तर ते फुटून जाईल ना भिंत. तसं आपलंही धरणाला भिंत असली पाहिजे, अडवलं पाहिजे, जोडून या धन कमावलं पाहिजे, त्याला विरोधच नाही. खूप कमावलं पाहिजे पण त्याला मोरी पण असली पाहिजे. एखाद्या सप्ताहाला पंगत असली पाहिजे. गरीबाच्या एखाद्या मुलीचं लग्न जमत असेल, थोडेसे पैसे कमी पडत असतील तर दिले पाहिजे. तुम्हाला महाराज तुम्ही एवढं सांगता, तुम्ही कधी देता का? असा लोकांचा प्रश्न आहे ना सध्या. महाराज लोक घेतात, देतात का? यूट्यूबला अक्रूर महाराज नाव टाका, माझे भरपूर कीर्तन तुम्हाला पाहायला मिळतील. खूप लोकांना देणार आहे मी महाराज. काय झालं, लोकांचा गैरसमज झाला की महाराज लोक देत नाहीत. यावर्षी मी 5 लाख रुपये घरी कार्यक्रम केला माझ्या वडिलांचा, दरवर्षी करतो. अनाथाला देतो, गरीबाला देतो, ज्याला कुणी नाही त्याला देतो. दिलं पाहिजे, दिलंच पाहिजे. हे बघा, आपण कमवतो ना त्याच्यातला दशम हिस्सा म्हणजे 1 भाग दिलाच पाहिजे महाराज. माझं ध्यानातच ठेवा. मी का सांगतो, नाही तर मग लंका दिलं नाही म्हणून बुडून गेली महाराज. लंका बुडाली. लंका ऐका, आफ्रिका, अमेरिका जेवढे असे आहेत ते बुडणार आहेत महाराज. भारत माता कायम राहणार आहे, तिथं काही होणार नाही. त्याचं कारण इथं देणारी माणसं आहे, आपल्याकडे देणारी. प्रत्येक वडिलाचं कीर्तन आहे, प्रत्येक सप्ताहामध्ये पंगत आहे. मोठा सप्ताह झाला तुमच्या खेडगावला, मी लाईव्ह पाहत होतो. काय मंदिर बांधलं महाराज गावात, जायचंय मला ते मंदिर बघायला. मला वेळ नव्हता आल्यामुळं मी दिलपरावांना म्हटलं आपण नंतर जाऊ. खूप छान मंदिर बांधलं. नाशिक जिल्ह्यानं पाहायला यावं इतकं सुंदर मंदिर खेडगावनी बांधलं. वर्गणी दिल्याशिवाय झालं का? वर्गणी द्यावर झालं ना. ते देणारी माणसं आहेत आपल्याकडं महाराज. आपली भारत माता आहे, आपल्या देशाला काळजीच नाही. जोपर्यंत देणारे आहेत तोपर्यंत टेन्शन नाही. ते असं नाही बरं का, पैसेच दिले पाहिजे, तन दिलं पाहिजे, मन दिलं पाहिजे, कधी कधी आपलं शरीर पण दिलं पाहिजे. ऐका ना, भगतसिंहानं शरीर दिलं महाराज. माझ्या शंभू बाळानं अंगावरची कातडी काढली तरी जगदंब जगदंब जगदंब, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या जगदंब जगदंब जगदंब. अरे जीभ हासडून टाकली सांडसीनं तरी सुद्धा मन मात्र आतून जगदंब म्हणत होतं. अंगावरच्या अशी एकही जागा नव्हती जिथून रक्ताचा थेंब पडत नव्हता. शरीर दिलं 41 दिवस या देशासाठी, या धर्मासाठी. त्यांचंही नाव आजरामरे. काही पण द्या, तुम्हाला जे जमतंय ते द्या. दिलं नाही की मग संस्कृती संपून जाते. 7 कोटी घरं सोन्याची लंकेमध्ये, इंद्र बारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी. मोठी श्रीमंती आहे. 7 कोटी सोन्याचा संसार आहे आणि रावणाचा प्रयत्न आहे संसारातला. समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झालं
नाही झालं. टँकरची पाळी आली नसती आपल्यावर, समुद्र जर गोड झाला असता तर तुमच्याकडनं आमच्या मराठवाड्यात नाही, तिकडूनच पाईपलाईन करून दिली असते आपल्याला मोदी साहेबांना. अजून नाही जुळलं. का जुळलं नाही? पाणी गोड नाही. स्वर्गाला शिडी लावेल असा प्रयत्न होता रावणाचा, नाही लावली असती तर आपले पोरं नाशिकला धुरंधर चित्रपट पाहायला गेले नसते. पोरं शिडीने रामबापसराज पाहून आले असते वरच्या. अजून तरी शिडी नाही. रावणाचा आणखीन एक प्रयत्न आहे, सोन्याला सुगंध आणील. आलाच असता वास तर मी म्हटलं असतो माझी गुलाबाची वासाची अंगठी आहे, मग ते गुरुजींनी काढून ठेवल्या तर आता काय करायचं? काय तुम्ही काढलं? खालून एखादा म्हटला असता माझी गुलाबाच्या वासाची, एखादा म्हटला असता माझी कमळाच्या वासाची, एखादा म्हटला असता मोगऱ्याच्या वासाची. अजून वासावर अंगठ्या नाहीत बघा नाशिककर, खेडगावकर, अजून नाही. म्हणजे 7 कोटी सोन्याची घरत रावणाचा एकही प्रयत्न पूर्ण झाला नाही. 2 एकर जमीन आहे आपल्याला. जास्त पाऊस पडला तरी द्राक्षे उगत नाहीत. फारच अवकाळी आला तर आलेला माल जातोय, कमी पडला तर ते पण उगून येत नाही. असा आपला संसार. एक चिपडी बायको, एक चिपडी बायको आणि 2 शेंबडे पोर आहेत आपल्याला. अशा संसारात किती दिवस प्रयत्न करा, तुकोबाराय म्हणतात, तो तुमची इच्छा कधी पूर्ण करत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, हिंडता दिशा शिन पावला. जीव माझा माझे सोयीत नेनती कोणी, माझे सोयीत नेनती कोणी. काही गोड शब्द आहेत महाराज. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. यज्ञ म्हणजे प्रयत्न परमार्थातला बरं का. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. अरे तो जगवतो तुम्हाला. संसार कधी पूर्ण होत नसतो, तो कधी आनंद देत नसतो, तो तुम्हाला जगवत असतो. उद्या 200 रुपयाची नोट ज्याच्याकडे त्याला 1000 रुपये दाखवतो, 1000 ज्याच्याकडे त्याला 25 दाखवतो, 25 ज्याच्याकडे त्याला 1 लाख दाखवतो. 1 लाख कमवणारा एक पोरगा पाहिला मी, बसल्या शेअर मार्केटवर 1 लाख दिवसाला कमवतो. मी म्हटलं अरे बास झालं की आता 5 लाख मिळाले पाहिजे म्हणतो. 5 लाख कमवणारे भरपूर आहेत, दिवसाला कोटी मिळाले पाहिजे म्हणतात. अशीच माणसं सापडतील तुम्हाला. आशाम दिको गतान विष्णू रतिशतम दशी शशशतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम क्षितिपालकम सुरपते ब्रह्मा पदम वांछते ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम आशाम दिको गतान. असंच चालू राहणारं जग आहे. बघा ना महाराज, 50 वर्षाचे काही आमदार आहेत, 50 वर्षाचे थांबतात का? ते थांबतात. ते म्हणजे माझ्या पोराला करतो पुत, तुम्हाला नाही बनवणार महाराज. त्यांच्या घरातच जातील ते. का? आशा आहे महाराजी या जगातल्या प्रत्येक माझ्यासही सगळे आपण त्याच्यात गुरफटलेलो आहोत. का सांगतो मी हे? संसारातला प्रयत्न आनंद देत नाही, तो किती चिकाटीनं करा तो फळ देत नाही. म्हणून या देशातल्या साधूनं संसारातला प्रयत्न केला नाही. साधूचा जो प्रयत्न आहे, ज्ञानोबारायांचा, तुकोबारायांचा, निवृत्तीनाथ महाराजांचा, जेवढे संत आहेत, गोरोबा काकांचा, चोखोबारायांचा, कोणताही घ्या, जेवढे संत आहेत त्या संतांनी जो प्रयत्न केला तो परमार्थातला केला महाराज. त्यांनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. प्रयत्न केला परमार्थातला. काय प्रयत्न असतो परमार्थातला? परमार्थातला प्रयत्न सांगतो. गोविंद गोविंद म्हणा लागली. लई सोपा आहे महाराज. तुम्हाला घरी चपाती करता येतो, तुम्हाला भाकरी करता येतो, काम करता कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवद्रम. आवा सुख होईल दुःखाचे, काम काही म्हणा राम राम, जाईल भवद्रम. दुःख होईल दुःखाचे. परमार्थातला प्रयत्न फार सोपा आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. परमार्थातला प्रयत्न करा बरं. अखंड भजन करावं लागतं त्यात. अखंड खंडेना जीव दिन रजनी हाची दंडा, गोविंदाचे भवाडे, गोविंदाचे भवाडे, गोविंदा
काय गोड प्रमाणे दीन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैव परमार्थातल्या प्रयत्नाला फळ असतं बरं तुम्ही सगळ्या माता ऐका एवढ्या या माता इथं बसल्यात नाही बहिणी माझ्या ऐकाय एका आईनं आळंदीमध्ये परमार्थातला प्रयत्न केला छोटासा केला एक काय प्रयत्न केला काही नाही बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तिने कधी केलं पारायण बाळ गर्भात होतं पहिला महिना लागलं कळालं आणि ती माऊलीच्या मंदिरात जायची आजान वृक्षाच्या खाली बसायची सारखं ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जो हे शब्द ब्रह्माशेष त्याची मूर्ती सुवेश ते तवर्ण व पुनिर्दोषी मिरवित असे इतक्या सुंदर ओव्या वाचायची एक एक ओवी पारायण करायची किती दिवस केलं 9 महिने केलं 9 दिवसानं ती ॲडमिट झाली तिला बाळ झालं बरं काय का ते बाळ रांगायला लागलं रंगता रंगता हळूहळू मोठं झालं पहिलीला शाळेत दुसरीला शाळेत तिसरीला शाळेत आता 6वीच्या वर्गात ते 6वीच्या इयत्ता 6वीमध्ये आहे तर त्या बाळाची खासियत अशी आहे त्या बाळाची ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे का पाठ झाली बरं काळ पाठ झाली काळ सारा वाचिंतने काळ सारा वाचिंतने काळ सारा काळ परमाच्या वाचले अंगाधाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशी काल आशाताई गेल्यावर त्यांचं हे गाजलेलं गाणं यांनी चाल लावली आठवलं मला आता ते कजरा मोहब्बत अखियों में कैसा कजरे ने ले ली मेरी जान दोघा बहिणीने गायलेलं गाणं लताबाईंनी आणि आशाबाई त्याची चाले काळ सारावा चिंतन एकांतवास कोणती चाल म्हणा मी तुम्हाला पकडून दाखवतो बघ काळजीच करू नका मी अभ्यास केला वा चला आशाताईंची आठवण आली वैकुंठवासी झाल्या काल स्वर हरपले महाराज किती लोक रडली महाराज हो सचिन तेंडुलकर रडत होता हो तो सिराज रडत होता त्या राज ठाकरेंच्या डोळ्याला पाणी होतं का स्वर गेला स्वर आशाताईंनी खूप महाराज देशभर वा व्यक्ती गेली की मला सुद्धा रडू आलं महाराज का लताबाई गेल्या त्या दिवशी आपण रडलो आशाताई भोसले काय गायन होतं महाराज एक एक गीत ऐकावं त्यांचं तसं मोहित होऊन जाऊ आता कोणी असे गात नाही महाराज भंगार गाणी आले महाराज जुन्या काळातले गीतं आमच्या धर्मातून संप्रदायातून निघायचे महाराज नाही गोड विचार असायचे आताची पोरं मुली काय ऐकतात ते कानात मी आमच्या पोराचं पाहिलं ना काय ऐकते काही कळत नाही महाराज भले त्याला डीजेचं संगीत आहे शब्द कळतच नाहीत महाराज गोड गाणं असलं पाहिजे ना आठवण करून दिली तुम्ही परत आशाताईंची आठवण आली काय गोड बाई होती महाराज चला मी का सांगतो आपला काळ त्या आईनं बहिणींनो इकडं बघा त्या आईनं आपला काळ ज्ञानेश्वरीच्या पारायणात घालवला तर मुलगा ज्ञानेश्वरी मुक्पाटवाला निघाला थोडासा प्रयत्न केला एवढाच करा माझी एक विनंती तुम्हाला जाता जाता कोणत्या बाबाच्या बुवाच्या नादी लागू नका ज्ञानेश्वरीच्या नादी लागा हरिपाठाच्या नादी लागा गाथ्याच्या नादी लागा हे संत आहेत महाराज ते कपड्यावाले संत नसतात महाराज लय महाराज आक्रूर महाराज लय भारी कीर्तन करतो म्हणजे आम्ही महाराज नाही महाराज ज्ञानेश्वरी आहे महाराज त्या ज्ञानेश्वरीचं पारायण हे तुमचं जीवन आहे गाथ्याचा एक अभंग रोज वाचायचा आहे प्रत्येक आईला प्रार्थना आपल्या मुलांना हे शिकवा छत्रपती शिवरायांना माझ्या जिजाऊनं हे शिकवलं महाराज महाभारत शिकवलं रामायण शिकवलं ज्ञानेश्वरी गाथा हे शिकवलं महाराज आपण काही पण नका कोणाचे बिल्ले लावू नका कोणाचे दास होऊ नका लोक तुम्हाला शिष्य बनवतील तुमचेच पैसे घेतील ते जेलमध्ये जातील याच्यापेक्षा ज्ञानेश्वरी आपली 750 वर्षापासून तिचं वाचन करा वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी डोळा पहा पंढरी ज्ञान होय आचार्य
वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ऐका ऐका, थोडासा प्रयत्न केला, परमार्थातला थोडासा पारायण करण्याचा प्रयत्न केला, मुलगा ज्ञानेश्वरी मुखपाटवाला निघाला. म्हणून हरी भजनावी घालवू नको, हरी भजनावीन काळ घालवू नको, हरी भजनावीन काळ घालवू नको रे. हरी भजनावीन पिऊनी बाबा तुरीच्या सापा भिवून बाबा, बेटी नाही जीवा शिवा, बेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको, अंतरीचा ज्ञान दिवा. अंतरी अंतरिचा ज्ञान दिवा घालवू नको रे, हरी भजनावीन काळ घालवू नको रे, हरी भजनावीन काळ घालवू नको रे, हरी भजनावीन काळ घालवू नको, घालवू नको रे. रोज ऐकलं पाहिजे. दोरीच्या सापा भिवून भावा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको, हरी भजनावीन काळ घालवू नको. आपला काळ व्यर्थ नाही घालवायचा, पापात नाही घालायचा. मी आता नारळी सप्ताहामध्ये कथा केली, खूप लोक होती, एक 50,000 लोक कथेला असायची. रामकथा करणारा मी महाराज आहे. रामकथेमध्ये शेवटी मी 10 मिनटं लोकांना सांगायचो की सध्याचा काळ फार विचित्र आहे. रामकथेचा एकच संदेश आहे तुम्हाला. या देशातली रामकथा बसलेल्या खेडगावच्या प्रत्येक आईला तरुणाला एकच सांगते, काय भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. सदाचार तुम अपना सके तो, पाप में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. प्रार्थना असेल माझी तुम्हाला, आपला काळ दुःखामध्ये, कुणाच्या वाईटामध्ये, कुणाचं शेत कोरण्यामध्ये, कुणाचं बाण कोरण्यामध्ये, कुणाची तुळपी आपल्या डोक्यात नका घालू महाराज. काळ सुंदर घालवा, परमार्थामध्ये घालवा. तुकोबाराय म्हणतात, आमचा काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मणी विठ्ठल, पायामध्ये घुंगर, गळ्यात विना, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, नाचून भजन केलं भंडाऱ्यावर, भामचंद्रावर. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद. वेळा झालो हित वचन, वेळा झालो हित वचन. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, काही नवले पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना घेऊन तुकोबाराय डोंगरावर नाचत होते. संसारातला प्रयत्न सोडून दिला होता. डोंगरावर तुकोबाराय नाचत होते, नित्य भजन करत होते, सारखं भजन करत होते. ऐका ऐका, आता भजन केल्याचा परिणाम विटेवरचा मालकच तुकोबाराच्या डोंगरावर येऊन नाचत होता. तुकोबारांच्या भजनामध्ये तल्लीन होत होता, सारखं नाचत होता. तुकोबाराय दमून गेले, पण देव काही दमला नाही. तुकोबारांनी पाहिला, रे पांडुरंग आला. धावतच गेले, ओ देवा कधी आलात?
पहिल्या दिवसापासून येतो म्हटले, रोज तुमच्या भजनामध्ये नाचतो, पण तुम्ही नाचायच्या तुम्ही संपायच्या आधी निघून जातो. आज इतका दंग झालो की तुम्ही थांबून गेले, पण मी काही थांबलो नाही. ऐकाकडे आता अर्थ, भजन करता करता देव ज्या दिवशी घरी येतो ना, भजन करता करता ज्या दिवशी समाज तुम्हाला देव दिसायला लागतो ना, ऐका त्या दिवशी परमार्थातलं फळ मिळालं म्हणायचं. कधी नाही मिळत फळ, परमार्थातलं फळ कधी मिळावं? विठ्ठल 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 म्हणता हरले पाप, आणि पाप गेल्यामुळं आता विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला तो विठ्ठलची देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, दोषी गुन्हा हरपले, दोषी गुन्हा हरपले. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. देव झाले अवघे असं व्हायला पाहिजे. अजून आपल्याला नाही, आपल्याला माणसंच दिसतात, स्त्रियाच दिसतात, दगडच दिसतात. त्यांना तसं नाही झालं. भजन केल्यामुळं वृक्षवल्ली आम्हा सोयरी, कुठंही काही दिसायला, देवच दिसायला लागला. पाप निघून गेलं, कामक्रोध निघून गेले. भजन करता 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 परमार्थातला प्रयत्न सफल झाला, आणि मग जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप सगळं देवच दिसायला लागलं. आणि ज्या दिवशी अशी स्थिती होते त्याला म्हणतात शेवटचा दिवस. बरं का, असा माणूस गेला आणि लई लोक होतीन, चन्नाच्या लाकडात जाळला, हे तुमच्या कल्पना आहेत. यानं शेवट गोड होत नाही. भजन करता करता विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता देव जग दिसायला लागलं. बरं का, कोणत्याही बाजूने विठ्ठल विस्तारला जणी, सप्तही पाताळे भरोणी, सगळीकडे देवच दिसायला लागला. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी, किंवा तमार्जानी प्रमाण दिलं. देव झाले अवघेजन, सगळं जग आता देव दिसायला लागलं. आणि जिवंतपणे परमार्थाचं फळ मिळालं. काय झालं? जीवदशा संपली आणि शिवदशा प्राप्त झाली. जिवंतपणे झाल्यामुळं तुकोबराय म्हणायला लागले, आमचा जिवंतपणे शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण सेवटे तो भला, हो सेवटे तो भला, हे शेवटे तो भला, शेवटे तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. अवनीजाच्या माहेरा, अवनीजाच्या माहेरा, अवनीजाच्या माहेरा, अवनीजाच्या माहेरा. शेवट गोड झाला. कधी झाला? परमार्थातला प्रयत्न केला. देव म्हणता म्हणता विठ्ठल म्हणता म्हणता जग देव रूप झालं. शिवदशा प्राप्त झाली. आपल्या मंगल कार्यालयाचं नाव शिव पार्वतीचं आहे ना. शिवदशा प्राप्त झाली. मग म्हणता आलं बघा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज, आम्हालाही करायचा आहे शेवट गोड. काय करावं लागेल ऐका सांगतो. पहिल्या वरानं भरताला गादी मागते कैकई, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागते. तापस वेश विशेष उदास, चवदा बरस रामो वनवास. रघुकुल नीती सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. सकाळी गादी मिळते तर संध्याकाळी वनवास मिळतो. हे आपलं जीवन आहे. बरं, रामायण होऊन गेलेले ते आता संपलंय, पण ते आपल्याला वारंवार का ऐकावं लागतं, त्याची कथा का करावी लागते, त्याचं कारण आहे. महाराज, रामायण होऊन गेले पण ते आपल्या जीवनात रोज आहे.
त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी ते सांगावं लागतं. सकाळी गादी तर संध्याकाळी वनवास. आपलं जीवन असंच आहे. सकाळी आपल्याला खूप आनंद मिळतो तर संध्याकाळी कधी कधी आपल्या कानावर बातमी येते की आपलं बाळ आता राहिलं नाही, आपली पत्नी आता राहिली नाही, आपली मुलगी आता राहिली नाही, आपले वडील आता राहिले नाही. याला जीवन म्हणतात ना महाराज. असं जीवन आहे. सकाळी आनंद असेल तर संध्याकाळी कधी दुःख असेल. विधना तेरे लेख किसी की समझ न पाते हैं. लक्षात ठेवा खडगावकर, हो नाशिक जिल्हा, विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती लिहिलेलं बदलत नसतं. म्हणून आपला चांगला हात कोणाला दाखवू नका. हात पाहणारे आता राहिले नाही. हात पाहणारे ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज गेल्यात. उगीच दुःख दुसऱ्याला दाखवतात. तुमची बर्बादी करून घ्या. नका नका. आपल्या हातानं काम करा, कष्ट करा. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, विनंती आहे माझी तुम्हाला. लक्षात ठेवा विधात्यानं लिहिलेलं चुकत नसतं महाराज. रामाला चुकलं नाही ना हो. तो तर देव आहे तर आपण तर माणसं आहेत ना महाराज. एवढा सोपा संदेश आहे हो. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे. याच पंचवटीमध्ये, याच नाशिक जिल्ह्यामध्ये, भाग्यवान जिल्हा आहे तुमचा. तुमच्या जिल्ह्यात पंचवटीमध्ये माझे राम राहिले. 5 वडाची झाडं आहेत. याच नाशिक जिल्ह्यासारखा भाग्यवान जिल्हा नाही. इथं अंजनेरी आहे, इथं तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचवटी आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर आहे, ज्योतिर्लिंग आहे, गोदावरीचा उगम आहे. काही नाही तुमच्या जिल्ह्यात. भारत देशातला 1 नंबरचा सौंदर्यवान जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा बरं का. ओ दंडक बन पुनीती प्रभु तेरे हो. ऐका तुळशीदासजींची चौपाई. मुनि पर हरे राम सिया राम सिया राम राम सिया राम गोदावरी नदी गोदावरी प्रसिद्ध नाव आलं त्याच्यात. सांगू गोदावरी एवढी पवित्र गंगाच नाही महाराज. नुसतं गोदावरी गोदावरी जरी रोज म्हटले तरी पवित्र करते तुम्हाला. नुसतं म्हटले वाचे म्हणता गंगा गंगा, नुसतं वाचेन. आंघोळ करूच नका, जाऊच नका तिकडे गार पाण्यात. नुसतं वाचेने म्हणावं तरी काय जिल्हा तुमचा पवित्र आहे. म्हणून तुमच्या भागातलं वर्ष श्राद्ध म्हणजे आमच्या मराठवाड्यातला काल आहे महाराज. तुमचं वर्ष श्राद्ध तर आमच्या सप्त्याचे काल आहे महाराज. काय गोड वातावरण असतं. गायक वादक कीर्तनकार छान सुंदर महाराज. त्याचं कारण ही भूमी रामचंद्राची पावन झालेली भूमी आहे. इथं माझी सीतामाय चोरीला गेली. हा जो प्रदेश आहे ना असा इकडून टाकेतकडून खाली आमच्या मराठवाड्यापर्यंत माझ्या गावापर्यंत हा दंडकारण्याचा भाग आहे. तुळजापूर दंडकारण्यामध्ये येतं. खाली किष्किंधा नगरीपर्यंत असे प्रभू गेलेले आहेत. सीतामाईचा शोध घेत येत असे या प्रभागानं मी ते सगळ्या गावाला जाऊन आलो. मी रामकथा करतो ना, मी त्याचा शोध घेतला महाराज. डोंगरगण आहे, त्या डोंगरगणला प्रभू थांबलेले. तिथं शरभंग ऋषी नावाचे एक ऋषी होते. त्या शरभंग ऋषीचं अंग गरम पाणी लागत होतं त्यांना आंघोळीला. भगवंतानं बाण मारला. आजही गरम पाणी महाराज कधीही जा 24 तास गरम पाणी ते तिथं वाहतं. का ते प्रभूनं हा दंडकारण्याचा भाग आहे. मग तुमची इथं प्रभू राहत होते. चला मग ते मी काय सांगत होतो, वनवासामध्ये प्रभूला जावं लागतं. आपण जरा हे शिका गड्या. सकाळी गादी तर संध्याकाळी वनवास. ज्याला राहिला महल आहे, ज्याला राहिला राजगादी आहे, ज्याला राहिला आपला एकही बंगला नाही असे ते अयोध्या आहे. पण अयोध्या सोडावी लागते आणि स्वतःच्या हातानं कुटिया बनवावी लागते. आपलंही जीवन असंच आहे मान. सकाळी तुम्हाला खूप आनंद मिळेल तर संध्याकाळी कदाचित तुमच्या जीवनावर दुःख येईल. तुम्हाला सुद्धा वनवासी व्हावं लागेल. तुमच्याही जीवनात संकट असेल, नाराज होऊ नका. रामकथा ऐका, रामकथा वाचा. ते तुम्हाला धीर देईल की बाबा आत्ता दिवस निघून जातील राजा आहे.
जाणारे ते दिवस पुन्हा चांगले येतील बघ. समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे, देव ठेविली कैसे राहावे, देव ठेविली कैसे राहावे. हे समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे. गोड प्रमाणे महाराज देव ठेवीला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. ज्याला समय कळाला प्रसिद्ध झाला. आमच्या रोहिदास आबाचा समय लय भारी आहे महाराज. 10:00 मंडप असतो त्यांचा. महाराज उशिरा येईन पण आबा वेळेवर. मते मुर्जी तर 9:45 हो. तुम्ही तर 15 मिनिटं आधी येत ना महाराज. नाश्ता नसला तरी टाळ घेऊन उभेच आहेत महाराज. मी तरी खाल्लंय, तुम्ही खाल्लं पण नाही. आमच्यापेक्षा भारी तुम्ही महाराज. नमस्कार आहे तुम्हाला. बरं काय करा, तुम्ही इकडं आल्यावर मला खावं लागलं. मला मी काहीच नव्हतं खाल्लं रात्री महाराज. तुमचे बी मीच खाल्ले आता. विठाला विठा असं राहतच बरं का. कधी कधी असं जेवायला मिळतं ना महाराज. श्री बालाजीचा बेत असतो. श्री बालाजी आपल्याकडे नाही, तिकडे तिरुपतीला आहे. श्री बालाजी, श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी, श्री बालाजी. श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी असा बेत राहतो. ताटात काय काय खावं. कधी कधी इतकं पातळ वरण असतं. आमचे मते गुरुजी म्हणतात, बाबा आपला चेहरा दिसायला लागला याच्यात, आता काय आलं वाटायला हा ना. आता असं होतं की नाही. कोण्या दिवशी करोनी याचमन, तर कोण्या दिवशी घरात नाही धान्य, तर कोण्या दिवशी द्रव्याची साठव. कोठे साठवावे, कोठे साठवावे, समयासी सादर व्हावे. का असंच आहे जीवन. सकाळी गादी मिळते, संध्याकाळी वनवासात जावं लागतं. चित्रकूट पर्वतावरती पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं महलों के वासी, जंगल में कुटी बनाते हैं. विश्वाचा मालक स्वतःला राहण्यासाठी घर बनवतो. प्रभू आता वनवासात असतात. इथून रावण सीतामाईचं हरण करतो. सीतामाईच्या शोधात प्रभू निघतात. कुणी म्हणावं माझा शेवट गोड झाला. आणि कैक वर्षापासून ती शबरी माता रोज अंगण झाडून घेत असते. कैक वर्षापासून ती भगवंताला फळं आणत असते. कितीतरी वर्षापूर्वी तिच्या गुरुनं तिला सांगितलेलं असतं, बघ जाऊच नको मंदिरात, जाऊच नको कुठं, तू फक्त इमानदारीनं झाडून घेत राहा, इमानदारीनं तू इथं फुलं टाकत राहा. मी नक्की सांगतो तुला, इमानदारी जर तुमच्या जीवनात असेल, एक दिवस विश्वाचा मालक तुझ्या झोपडीवर आल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या शब्दावर तू विश्वास ठेवला तिनं. रोज झाडून घ्यायची, रोज फुलं टाकायची. लग्न जमलं होतं ना तिचं. शबर राजाची मुलगी होती ती, भिल्ल समाजाची होती. मोठं लग्न होतं. त्या काळात भिल्ल समाजातले लोक पशु हत्या करून लोकांना जीव घालायचे. एवढे पशु कशासाठी आणले मा? हे पशु तुझ्या लग्नामध्ये पंक्तीला जेवायला आहेत. नाही, मला लग्नच करायचं नाही. माझ्यामुळं जर एवढ्या पशुची हत्या होत असेल, असं मुलीनं म्हटलं पाहिजे बापाला. माझ्या लग्नात असले मांसाहार करू नका, माझ्या लग्नात हे कुणाला कापून देऊ नका. ही प्रार्थना आहे माझ्या मुलींना, बापांना. कसलंही जेवण देता लग्नामध्ये महाराज, अरे सात्विक जेवण द्या, केळीच्या पानावर जेवण द्या. आमचा विरोध नाही, पण खूप मोठं लग्न करा, त्याला विरोध नाही, पण मांसाहार नाही दादा. आपण हिंदू आहोत ना. आपल्या समोर जर आपण एखादं आपलं बाळ दिलं कापायला तर चालेल का? कोणाचं बाळ कापू नका. माझी प्रार्थना असेल कीर्तनाची तुम्हाला. त्या शबरीचं चरित्र वाचा. मी रामकथा करणार आहे. एक एक भाग सांगता सांगता 2 वाजतील महाराज. हो, ऐका ऐका ऐका, फार गोड आहे. हो, ती शबरी माता म्हणते मला लग्नच करायचं नाही, नकोच मला. लग्नाची पोरगी पळून जाते, पळून जाते. ती संत संगतीत येते. रोज साधू चालले की त्यांचं अंगण झाडून घेते, रोज फुलं टाकते, त्यांना पाणी आणून ठेवते. कोण आणतं हे पाणी? कोण करतं ही सेवा? पाहता तर एक शबरी नावाची मुलगी आहे. मुलगी असणारी पोरगी तुला साधू आशीर्वाद देतात, तू अशीच झाडून घेत चल, अशीच रोज झोपडी साफ कर. एक दिवस देव तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. काय आश्रय आहे महाराज, काय आश्चर्य आहे. रोज तेच काम करते. म्हातारी होते, हो वयोवृद्ध होते, पण ती थकत नाही, दमत नाही. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. सारखं झाडून घेते, रोज अंगण झाडते, रोज म्हणते आश्रमात या
कधी रे येशील ही माझी भावना रामा रघुनंदना येशील का राघवा जब मोरे राम जी का पावन होगा शबरी के कुटिया का पावन ओ आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाओगे मीठे मीठे पेड़ अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लक्ष्मण का दर्शन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा काय गोड भाव आहे महाराज रोज झाडून घेते बोरं आणते कधी फळं आणते कधी द्राक्ष आणते कधी काय जे सापडेल ते घेऊन येते वाट पाहून पाहून तिचे डोळे शीन होतात एक दिवस ती थकते दमते बोरं आणलेली असतात त्या दिवशी आणि सीतामाईचा शोध घेत घेत आता प्रत्येक साधूला वाटतं माझ्या आश्रमात येतील राम प्रत्येक ऋषीला वाटतं माझ्या आश्रमात येतील राम पण ते कोणत्या साधूच्या ऋषीच्या आश्रमात जात नाहीत ते शबरीच्या आश्रमामध्ये जातात शबरी त्यांचे आपल्या डोळ्यांच्या अश्रूनं पाय धुवून काढते आलाच देवा ये रे माझ्या रामा बघा पाय धुवून काढते इकडे बघा शबरी पाय धुवून काढते अश्रूने पाय धुवून काढते प्रभूला आपल्या झोपडीमध्ये आणते आणलेली उष्टी बोरं हो महाराज तोंडानं चाखलेली बोरं भगवंताला देते बघा ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची सारंग ऐका महिमा आवडीची ओ ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची बोरे खाय भिल्लनीची आपली उष्टी बोरं त्या भगवंताला देते भगवान ती बोरं खातात लखनजी खात नाहीत ते मात्र खातात देव बाबाचा भुकेला वैकुंठ सोडून आला शबरी मातेला नवविध प्रकारची भक्तिदान देतात प्रथम भगती करू संतन संगा दुसरी रती मम कथा प्रसंगा जी कोणालाच भेटत नाही ती भक्ती शबरी मातेला देतात विचारतात त्या शबरी मातेला माते काय देऊ तुला अजून काही नको प्रभू आता तुमच्या मांडीवरती माझं मस्तक ठेवू द्या तुमच्या पायावरती माझं मस्तक ठेवू द्या माझा प्राण आता जाऊ द्या मला दुसरं काही नको जे भाग्य दशरथ राजाला नाही जे भाग्य दशरथ राजाला नाही ते भाग्य मात्र जटायूला ते भाग्य मात्र शबरीला मिळतं बघा जटायूला आपल्या मांडीवर घेतात भगवान शबरी मातेला सुद्धा आपल्या मांडीवर घेतात तिला देहांत देतात तिला मुक्ती देतात आणि तिची चिता रचून तिला अग्निडाग देतात जे भाग्य दशरथ राजाच्या जीवनात मिळालं नाही ते शबरी मातेनं तपश्चर्या करून परमार्थातला प्रयत्न करून देवाला झोपडीमध्ये आणून मिळवलं त्या शबरी मातेनं म्हणावं शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला हो माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला परमार्थातला प्रयत्न केला साधूची शब्दावर विश्वास ठेवला झाडून घेतलं अंगण साफ केलं वाट पाहिली देवाची लहानपणातली शबरी म्हातारी होईपर्यंत देव येईल म्हणून एकाच ठिकाणावर काम करते विश्वाचा मालक येतो तिला नवविध प्रकारची भक्ती देतो आपल्या हातानं तिला मुक्तीला पाठवतो त्या शबरीनं म्हणावं परमार्थातल्या प्रयत्नाचं फळ मिळालं शेवट तो भला माझा
बहु गोड झाला. महाराज 11:15 वाजले. कळलं आम्हाला. काय सुंदर कथा सांगता, सुंदर चिंतन सांगता, चांगल्या चाली म्हणता, आम्हाला दर्शवून देता. आमच्या पोटामध्ये चाललंय कीर्तन. काय गोड सांगता, कान तृप्त होतायत महाराज. कळालं. 11:15 वाजले. पण शेवट गोड होण्यासाठी तुम्ही काय केलं? महाराज म्हटले पंढरपूर नावाचं आमचं माहेर आहे, त्या माहेराला आम्ही गेलो. आलो निजाच्या माहेरा माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा माहेरा आलो निजाच्या आलो निजाच्या माहेरा माहेरा आलो निजाच्या बेटी रखुमा ये चावरा बेटी रखुमा ये चावरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या एकच साधन केलं, त्याच्यासाठी आम्ही माहेराला आलो. आमच्या वारकऱ्याला 2 माहेर आहेत बरं का. जसं मुलीला माहेर आहे, प्रत्येक मुलीला माहेर आहे, तसं आमच्या पुरुषांनाही माहेर आहे. पुरुषाचं माहेर पंढरपूर आहे बरं. आपलं माहेर कोणतं आहे? पंढरी आहे माझी माहेर साजनी, ओव्या कांडणी गाऊ गीते. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे विवरे जागरी आहे विवरे जागरी आहे विवरे जागरी बाप आजी आहे बाप आली माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर माझे पंढरी आहे विवरे जागरी आहे विवरे त्या प्रत्येक मुलीला तुम्ही विचारा, तुला काय आवडतं? लग्न झालेली मुलगी तुम्हाला सांगेल मला माहेर आवडतं. मुलीच्या जीवनातलं सगळ्यात प्रेमाचं ठिकाण माहेर असतं. एक वाक्य सांगू मुलींनो, मायबाप जोपर्यंत जिवंत आहेत ना, माहेरात जात जा बरं. आईला भेटत जा, बापाला भेटत जा. एकदा बाप आणि आई निघून गेली की तुमच्या जीवनात माहेर नाही. आमची आई माहेरी जायची. या जुन्या काळातल्या बसलेल्या आजी आहेत ना, यांना माहेर फार अवघड होतं ना. आताच्या मुलीला मोबाईलमुळं सोपं झालं, व्हिडिओ कॉल आहे ना. आता माझी बायको माहेरी जात नाही, कारण ती रोजच आईला व्हिडिओ कॉलवर बोलते, त्यामुळे तिला प्रेम नाही राहिलं. आमच्या आईला 5 वर्षातून आई पाहायला भेटायची, 4 वर्षातून बाप पाहायला भेट. 14 माणसाचं कुटुंब, 20 माणसाचं कुटुंब त्या आईला चालवायला लागायचं. या माझ्या जुन्या म्हाताऱ्या बसल्यात ना आज्या, त्यांच्या डोळ्याला पाणी. माहेर बनूच तर रडायला लागले होते. माहेर बनूच तर रडायला लागली ती आजी. का आठवतो? 50 वर्षाची असते ती, तिची आई असते 90 वर्षाची. पण ती आईला भेटायला जेव्हा निघते ना, कडेवर एक पोरगं घेते. कडेवर बघा, डोळ्यासमोर चित्र आणा. कडेवर एक पोरगं घेते, करंगेला एक पोरगं असतं, बाजाराची पिशवी असते. आपल्या खेडगावच्या बस स्टँडवरून बसली की पिंपळगावला उतरले, पिंपळगावला बसले की ओझरला उतरते, ओझरून बसली की नाशिकच्या अलीकडे एक 4-5 किलोमीटर तिचं माहेर असतं. उतरली फाट्याला की रस्ता असा दगडाचा असायचा, त्याला डॅक्सीन ओला नसलं काही नसायचं, रस्ता असायचा दगडाचा. आणि मग एक पोरगं कडेवर, दुसरं पोरगं करंगळीला, बाजाराची पिशवी, एखादा डझन केळी, थोडा चिवडा, फरसाण आपल्या आईला घेत असते, बापाला घेत असते. 5 वर्षानं माहेरी चाललेली असते. डोळ्यासमोर चित्र आणा. एकडच्या पोराच्या पायाला चटके लागू नये म्हणून त्याला पण कडेवर घेते. आई आहे ना महाराज. एक वाक्य ऐका, अक्रूर महाराज साखरे ध्यानात ठेवा. जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे ना, बरं का मायबाप, ए मुलांनो, ए मुलींनो, जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत ती तिच्या पायाला चटके लागून घेईल, पण तुमच्या पायाला ती चटके लागू देणार नाही. हे लहान लहान लेकरं इथं बसलेत ना, या आईचं कीर्तनात अर्ध लक्ष आहे, अर्ध लक्ष त्या लेकराकडे. महाराज आई असते ना महाराज, ती
तिला बाकी काही माहिती नसतं महाराज. माझं बाळ एवढंच तिचं जीवन असतं. म्हणून एक सांगतो, 2 किलोचा दगड असा पोटाला बांधा आणि कोणतंही काम वाकून करून दाखवा, नाही करता येणार महाराज. आपल्यासारखा 2 किलोचा दगड आपल्या आईनं सांगितलं. पोटी भर बागे, पोटी भर बागे, त्याचे सर्व सोयी त्याचे सर्व सोयी किलोचा दगड बांधून बघा, वाकून कोणतंही काम करून दाखवा, कीर्तन करायचं सोडून देतो मी तुमच्या समोर, नाही करता येणार. 1 महिना सुद्धा करू शकत नाही आपण. तिनं 8 महिने त्यांच्या सुनील भाऊंच्या डोळ्याला पाणी आलं. त्यांच्या आईचं मी वर्ष श्राद्ध केलं होतं महाराज. 2.5 तास कीर्तन केलं होतं, सगळा समाज रडत होता. आई बाप सांगणारा मी महाराज आहे, पण अभंगातून सांगतो बरं, नुसतं स्पेशल नाही सांगत, अभंगाच्या चिंतनाबरोबर सांगतो. मी संस्थेचा विद्यार्थी आहे जोग महाराजांच्या. मी तसंच कीर्तन करतो अभंगाला धरून. तुम्हाला 1 लिटर बाटली टाका अशी पाण्याची बिसलेरी, त्याच्यावर झोपून दाखवा बरं मला. आवाज थोडंसं वलं झालं तर माणसं बाजूला सरकतात. त्या आईनं आपली सूवरती झोपली आणि कोरड्यावर आपल्याला ठेवलं. हो महाराज, त्या आईनं आपण आपलं वलं लेकरू माणूस घ्याय ना हातात, पण ती म्हणते नाही माझं बाळ आहे महाराज. काय नवल आहे बघा, काय माणसांना मायबाप कायला तयार नाहीत महाराज. फार वाईट वाटतं महाराज. आत्ता माझी सक्की चुलत बहीण पळून गेली. काय सांगत नाही मी लाजायला, सक्की चुलत बहीण गेली हो माझी. मी तिला ज्या वेळेला बोललो ना, तिला मी धरलं नाशिकमध्ये, तिला म्हटलं अगं तुझ्या बापानं लई कष्ट केले तुझ्यासाठी. सक्की चुलत बहीण महाराज माझी. तर ती म्हटली तू माझा भाऊ नाही. ती म्हटली मला नाही माहीत माझा बाप कोणता आहे, मला माहिती नाही माझी आई कोणती आहे. हंबरडा फोडून रडत होतो मी. अरे तुझा बाप मरल बाई, मेला तरी चालेल. काय झालंय महाराज या देशाला, काय झालंय, कोणी फसवलंय तुम्हाला? अरे 2-5 मिनिटाच्या क्लिपासाठी, 2-5 मिनिटाच्या फकीरासाठी तुम्ही तुमचा 35 वर्षाचा बाप विसरता, 25 वर्षाची आई विसरता. अरे काय झालं या सोशल मीडियामुळे तुम्हाला? आपल्या मुलांच्या मुलींच्या हातातला मोबाईल सांभाळा. हो माझी प्रार्थना आहे तुम्हाला, मायबापाला फार मोठी विनंती. अरे आणि मुलींना पण विनंती आहे. कलेक्टर मुलीनं कीर्तन ठेवलं होतं माझं. आता कलेक्टर साहेब झालेली पोरगी, IAS अधिकारी आहे, सांगलीला यूट्यूबला कीर्तन ऐकलं, माझं कीर्तन ठेवलं तिनं. कलेक्टर पोरगी आहे, कलेक्टर. सत्य घटना ऐका. एका खुर्चीवर बापाला बसवलं आणि एका खुर्चीवर आईला बसवलं. आईच्या गळ्यात तुळशीचे हार घातले, बापाच्या गळ्यात तुळशीचे हार घातले. कीर्तन ठेवलं तिनं माझं आणि बापाची चिठ्ठी दिली माझ्या हातात तिनं. आणि तिनं सांगितलं बाबा मी आज IAS अधिकारी झाले ना, या बापानं ऊसतोडी करून शिकवलं मला. ऊसतोडी काय मुली आहेत मला, अशा मुली बना. बापाच्या आईची किंमत ठेवणाऱ्या मुली बना. अरे बेलो तरी चालेल पण बापाचा शब्द मोडणार. बाप कधी कोणत्या मुलीचं कल्याण करत नसतो महाराज. बाप मुलीसाठी शोधतच असतो महाराज. बाप हा मुलीसाठी जगत असतो रे बहिणींनो. ध्यानात ठेवा. माझं स्वतंत्र कीर्तन होईल त्याच्यावर माझी प्रार्थना आहे कीर्तनाची तुम्हाला. बघा माय बापेनं महाराज कडेवर पोरग घेते हो, इकून एक पोरग इकून एक पोरग, हातामध्ये पिशवी, आपल्या बापाला आईला भेटायला निघालेली असते. काय गोड वर्णन केले आमच्या संतांनी. बघा आपुल्या माहेरा जाते की नाही, आपुल्या माहेरा निरोपया संता हाती आला. निरोपया संता हाती आला. आपुल्या माहेरा जाईना. गोरख गोरख कल्याण. सुख दुःख माझ ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. काय गोडे बघ आपल्या बाळाला आई सांभाळ. मुलगी माहेरी जाते बरं का, सुख दुःख सांगायला जाते. रस्ता दगडाचा असतो, दगडाच्या रस्त्याने निघालेली असते. पोरग कडेवर असतं. चालता चालता तिला अशी शाळा दिसते. बघ ही माझी शाळा, बघ हा वटा, इथं माझा बाप बसायचा, इथंच मला घेऊन यायचा. सगळ्या माहेरच्या आठवणी तिला आठवतात. रस्ता दाखवत दाखवत घरी जाते. चालता चालता तिच्या पायाला अशी ठेस लागते बरं का, दगडाच्या ठेस लागते. पायातून गळागळा रक्त निघतं. तुम्हाला असं वाटतं की ती पायाला चिंदे बांधते. नाही नाही, ती दगडालाच म्हणते तुला तर माझा पाय नाही ना लागला, तो माझ्या माहेरचा दगड आहे, तो माझ्या बापाच्या रस्त्याचा. काय मुलीचं प्रेम असतं महाराज बापावर. आज माहेराला जाणे झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट.
माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या. तुला तर नाही ना लागलं बाबा, माझ्या आई बरी ना माझी. 25 वर्षानं भेटलेली पोरगी बापाला मिठी मारते, आईचं दर्शन घेते, 5 दिवस राहते माहेरात. तर बाप म्हणतो माझ्या पोरीला कोणी हाक मारू नका, आई म्हणते तिला कोणतं काम सांगू नका. व आपल्या खेडगावला पहाटे 5 वाजता उठणारी सून माहेरात मुलगी म्हणून गेली की ती सकाळी 10ला उठले. हो, आई तिला हाक मारत नाही, बाप तिला कोणतं काम सांगत नाही. 5 दिवस राहिली ना, 6व्या दिवशी निघाली ना, आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरते, बटाटे भरते. कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का महाराज? कांदे तरी देते, बटाटे तरी देते. 500 रुपयाची नोट देतो बाप हातामध्ये. पोरी, 6 महिन्यापासून मी दाढी केली नाही, तुझ्या भावाकडून घेतले होते दाढीसाठी 100 रुपये, असे 500 रुपये गोळा केले बघ. दाढी नाही केली, कपडे नाही आणले मला, मी गरीब आहे ना तुझा बाप, पण तू येशील ना दिवाळीला, मी 500 रुपये राखून ठेवले होते, एवढे धर बाई. जाता जाता नाशिकला एखादं पातळ घे तुला आणि तुझा संसार आनंदात कर बरं बाई. काय नाही महाराज, जोपर्यंत माहेरात तुमची आई आणि बाप जिवंत असतात ना बहिणींनो, मी आमच्या आईला म्हणायचो असलं काय आणले कांदे बटाटे. आमच्या आई म्हणायची, अरे बाळा माझा बाप गरीब आहे, तो आपल्याला कांदे तरी देतो, बटाटे. जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत असतात पोरींनो, तोपर्यंत तुमची पिशवी कशानं तरी भरूनच येईल. पण तुमचे मायबाप निघून गेले की मग तुमची पिशवी भरणार नाही. तसंच आहे आमचं माहेर पंढरपूर आहे. पंढरपूरला आमचा बाप तो येतानीच लावला तुम्ही, तो आमचा बाप माझा दीनानाथ पंढरीनाथ उभा आहे. जसं आपण माहेरी जातो ना पोरींनो, तसे आमचे संत माहेरी गेले. माहेर म्हणजे पंढरपूर आहे, हा दृष्टांत आहे माहेराचा. जसं तुम्हाला माहेर आवडतं तसं आमच्या संतांना माहेर आवडतं. भजन करत जातात, विठ्ठल विठ्ठल म्हणत जातात. आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. बापाला जशी भेट देताना तुम्ही मिठी मारता की नाही, तसे आमचे साधू देवाला मिठी मारतात. मग काय होतं त्यानं? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, तो का म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आणि असं माहेराला भजन केल्यामुळं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. विठोबा रखुमाई रघुमाई विठोबाय रखुमाई रघुमाई विठोबाय जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा. भंगाचा धावता भावार्थ आपण पाहिलं. 12 वाजायला 2-3 मिनटं राहिले. फार छान कार्यक्रम या मुलांनी आपल्या किसनरावांसाठी, आपल्या वडिलांसाठी आयोजित केला. 2 तास कधी गेले कळालं नाही. एक एक कथा ऐकता ऐकता आमच्या बहिणी रडल्या, काही पुरुष मंडळी रडली, शबरी माता ऐकली, रामायण ऐकलं, रावण ऐकलं. काय तुम्ही ऐकलं नाही? सगळं ऐकलं ना तुम्ही. मग भजन करता करता तुकोबाराय म्हणता, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. 10 किलोमीटरचं अंतर कापून कोणाच्या शेतामध्ये दिवस दारी धरतो तो आपला बाप असतो. कोणाच्या तरी दुकानामध्ये 1 क्विंटलचं पोतं तर 50 क्विंटलची ट्रक खाली करणारा आपला बाप असतो. फाटलेले कपडे घालतो, तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट टी शर्ट इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो, साहेब बनवतो, तो आपला बाप असतो बरं का. हे माझ्या दादांनो, हे माझ्या भाविकांनो, बाप करी जोडी लेकुराची जोडी. तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग आहे हा. बाप करी जोडी लेकुराची जोड, आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी वाळवणी. एकाएकी केला मिरासी साधन,
तुम्हाला लोक चाकर बनवतील, लोक तुम्हाला नोकर बनवतील, लोक तुम्हाला हाताखालचं बनवतील. एकमेव जगात बाप आहे, तो तुम्हाला मालक बनवतो. त्यानं कमवलेली प्रॉपर्टी पोराला देऊन टाकतो. तो झिण्यात राहतो पण तुम्हाला बंगला देतो. बघा, बापाला विसरू नका. मुलांना माझी प्रार्थना आहे, हे 2 हात जिवंत बापाला द्या. या मुलांसारखं शिका. जिवंतपणीही किसनरावांना गोड सांभाळलं आणि बाप गेल्यावरही थाटात कीर्तन सोहळा ठेवला. वा, काय भाग्यवान मुलं आहेत महाराज. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्याला बाप म्हणतात रे, लक्षातच ठेवा. त्याच्या फाटक्या सदर्याला किती थिगळ जुडलेली, उभ्या आयुष्याला त्याने बापानं कशी कातर लावली. मला कसं होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना. बाप म्हटलं की हृदयाची संवेदना असते. मी 11 वर्ष आळंदीला शिकायला होतो बरं. 11 वर्ष 7वीला असताना माझ्या बापाने मला आळंदीला सोडलं. 11 वर्ष बाप आला नाही माझ्या. 11 वर्ष आलाच नाही. बाप निघून गेला, ॲक्सिडेंट झाला माझ्या बापाचा. मी घरी गेलो. आमच्या आईला मी म्हटलं का गं, 1 महिना तरी बापाने मला भेटायला यायला पाहिजे. किती कठीण रे माझा बाप. तर आमची आई मला म्हटली, अरे तुझा बाप प्रत्येक महिन्याला येत होता आळंदीला तुला भेटायला. लांबून बघायचं तो पकवाज वाजवतो का, रियाज करतो का, पाठाला जातो का. दिवसभर बघायचा आणि संध्याकाळी घरी आलं की डोळ्याला उशी लावून हंबरडा फोडून राहायचा. पण तुला भेटत नव्हता. तुला जर भेटला तर पोराला घरी घेऊन येईल, माझं पोरगं शिकणार नाही. ध्यानात ठेवा गड्या, आई तितकीच महत्त्वाची आहे. पण खरंच सांगतो, आईपेक्षाही मोठं पार्ट घरात कोणी तर तो बाप आहे महाराज. बापाची फार कदर करा. आज या मुलांना विचारा, सगळे दिसतात त्यांना, पाहुणे दिसतात, सगळे दिसतात, पण तुमची फार आठवण येते बाबा. नयनी आश्रू येते बाबा, तुमची फार आठवण येते. मुली म्हणत असतात, बाबा सगळे दिसतात हो, कुठं गेला तुम्ही बाबा, या ना बाबा. काय सुंदर वाक्य लिहिले बघा तुम्ही इथं. तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं की नाही. तुमचं आमच्या आयुष्यातलं एक सुंदर पर्व होतं. एक सुंदर पर्व या मुलांच्या जीवनातलं गेलं, या मुलीच्या जीवनातलं, नातवांच्या जीवनातले आजोबा गेले. दुःख होत असतं रे दादा. लक्षातच ठेवा रे माझं. नक्की सांगतो मी तुम्हाला, पाठीचा कणा खराब झाला की शरीर खराब होतं. आणि घरातला कणारूपी बाप गेला की घर अंधारामध्ये जात असतं. मुलींनो, खूप प्रेम लावा बापाला. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रेम द्या. जेवता येत नसेल ना तर काला करून जेव घाला. चालता येत नसेल तर हातानं चालवा. आकडून महाराज साखरे नाव यूट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहे. खूप कथा सांगितल्यात. बाप सांगितलं, आई सांगितली, शिवाजी महाराज सांगितले. महाराष्ट्र म्हणतो बाबा तुम्ही पाहिजे, तुम्ही पाहिजे. डायरीमध्ये जागा नाही माझ्या. या दिलीप शेठनं खूप प्रयत्न केले माझं कीर्तन घ्यायला. रविदास महाराजांनी 50 फोन केले मला, बाबा करावं लागतं ते आपल्याला. आमच्या घरातली फॅमिली आहे. दिलीप शेठ आमचे आहेत, हे परिवार आमचा आहे. दवंगी पाटील चांगली माणसं आहेत. बाबा करा. मी रात्री बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर यावं लागलं मला. 1 सेकंदही मी गाडीतच झोपलेलो आहे महाराज. पण तुमचा एवढा चांगला परिवार, बापासाठी एवढा चांगला कार्यक्रम करणारी मुलं फार कमी आहेत महाराज. अशा मुलांसाठी खूप धन्यवाद आहेत. वा, हे सगळी मुलं का रडतात? बाप असतो बघा. आमचा शूटिंगवाला सुद्धा रडला बघा. का? बापाची आठवण येते ना महाराज. बाप मला नाही हो, मला शाबास म्हणणारा बाप नाही बघा. शाबास रे. आता मी रामकथा केली, लोकांनी लय कौतुक केलं महाराज माझं. काय लोक महाराज, काय तुमचा आवाज. पण जेव्हा बाप शाबासकीची थाप मारतो, शाबास बाळा, तेव्हा महाराज काही वेगळाच आनंद असतो. म्हणून मुलींनो, तुम्ही अजून लग्न राहिलं आहे तुमच्या काहीचं, जोपर्यंत आहे तोपर्यंत बापाला खूप प्रेम करा. तुमच्यासाठी जगतो. तुमच्या लग्नासाठी 10,000 रुपये गोळा करून त्यानं फिक्स डिपॉझिट केलेलं असतं. माझ्या बाळीला चांगल्या घरी गेलं पाहिजे. माझ्या मुलीचा नवरा निर्व्यसनी असला पाहिजे. माझ्या मुलीचं घर चांगलं असलं पाहिजे. माझी मुलगी थाटात असली पाहिजे. माझा पोरगा सोन्यासारखा जगला पाहिजे. याच्यासाठी जर व्यवहारामध्ये बाप काम करत असेल तर आजचं कीर्तन घरी घेऊन जा. हे 2 हात जिवंत बापाला द्या. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे. सांगो तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे. काय कोणी गांजा खसनी लिहिलेलं नाही.
कुणी पेताडानं लिहिलेलं नाही, हे देऊच्या मालकानं लिहिलंय, आळंदीच्या मालकानं लिहिलंय, ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी जर लिहिलं असेल तर प्रार्थना आहे आपली कीर्तनातली खेडगावकरांना, दोन हातानं मायबाप सांभाळा, जिवंतपणे प्रेम करा. 12 वाजून गेले, 2 तासात तुम्हाला अभंगही दिला, बापही मी शिकवला. आज 2 पिशव्या घेऊन हे किसनरावजवळ निघाले असतील ना वरच्या प्रवासाला. मी नक्की सांगतो बघा तुम्हाला, उजव्या हातातली पिशवी यमराजानं चेक केली असेल तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांचं कर्म, त्यांचं जीवन जगलेलं बाहेर पडलं असेल, पण डाव्या हातातल्या पिशवीमध्ये या त्यांच्या 2ही मुलानं, मुलींनी, नातवंडानं, पुतण्यांनी आमचा बाप देवाच्या पायाजवळ असावा म्हणून ठेवलेलं कीर्तन पिशवीतून बाहेर पडलं. भरताची कथा, रामायणातल्या शबरीची कथा, नाथबाबांची कथा, तुकोबांचे अभंग, एवढ्या गोड चाली रोहिदास महाराज मते, रोहिदास महाराज जगदाळे बाबांच्या, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते, एवढा चांगला माल बाहेर पडला. सगळ्यासाठी असणारा दंड खाली झाला आणि भगवंताच्या लालबुंद प्रकाशामध्ये आज 12 वाजून 5 मिनिटाला तुमचे वडील समर्पित झाले. हात वर करून त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला मुलांना. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती भावतया. हात वर करून मायबापाचा आशीर्वाद या कुटुंबाने घेतला. बापही देवाच्या पायाजवळ गेला आणि आपल्यालाही आनंद दिला. धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि त्यांना म्हणता आलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एकदा 2 हात वर करा सगळे. बोलून श्रद्धांजली जात नाही, भजनाची जाते. मागचे उभे राहिलेले भारतातलेच ना तुम्ही, करा हात वर आणि सगळ्यांनी म्हणा ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया निवृत्तीराया निवृत्तीराया. रामचंद्र भगवान की जय, महाराज की जय, ज्ञानेश्वर माऊली.